दुर्गा सप्तशती अध्याय 9. शुंभ निशुंभाच्या पराभवाची सुरुवात. रक्तबीजाचा वध झाल्यानंतर शुंभ निशुंभ भयंकर संतापले. ते म्हणाले, आता स्वतः आपणच रणांगणात उतरू. ही स्त्री आम्हाला किती काळ रोखणार आहे? त्यांनी दैत्य, दानव, राक्षस यांची प्रचंड फौज तयार केली. संपूर्ण सैन्य देवीविरुद्ध युद्धासाठी निघाले. आकाश, पृथ्वी, पर्वत सर्व थरथरले. देवी त्यावेळी हिमालयावर तेजस्वी सिंहासनावर आरूढ होती. तिच्या बाजूला काली, ब्रह्मणी, महेश्वरी, वैष्णवी, इंद्राणी, वाराही, नरसिंही अशा विविध मातृशक्ती प्रकट झाल्या होत्या. सर्व देवी शक्ती तिच्या सहाय्यासाठी सज्ज झाल्या होत्या. असुरांचे सैन्य गर्जना करत देवीवर तुटून पडले. ब्रह्माणीने आपल्या कमंडलातून असुरांवर जलप्रवाह केला. महेश्वरीने त्रिशूलाने वार केला. वैष्णवीने चक्र सोडले. इंद्राणीने वज्र फेकले. वाराही व नरसिंहीनेही अनेक असुरांचा नाश केला. देवी स्वतः कधी बाणांचा वर्षाव करत होती, कधी त्रिशूलाने तर कधी तलवारीने असुरांना संपवत होती. या भीषण युद्धात असंख्य असुर मारले गेले. त्यांची फौज मोडून पडली. फक्त शुंभ निशुंभ अजूनही जिवंत राहून क्रोधाने रणांगण पाहत होते. या अध्यायाचा संदेश: सत्याच्या बाजूला संपूर्ण दैवी शक्ती असते. जेव्हा एकत्रितपणे दुष्टांविरुद्ध प्रयत्न होतो तेव्हा विजय नक्कीच होतो. देवी ही केवळ एक नव्हे तर सर्व शक्तींचे एकत्रित रूप आहे. पुढील अध्यायात आपण शुंभ निशुंभ वध पाहणार आहोत. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.